जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर, पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेचा आज आपला 42वा भाग आहे आणि दर एपिसोडमध्ये जसं आपण आपल्या संस्थेच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती घेत असतो, तर तसं आपण आजही एका प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सर्वांना एक सांगावं असं वाटतं पुन्हा की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कार्यरत आहे. ठाण्यामध्ये सुरुवात झालेली संस्था आता डोंबिवली, कल्याण, मुरबाड, टिटवाळा या भागामध्ये देखील आता त्यांनी संस्थेने आपलं कार्यक्षेत्र पसरलेलं आहे. तर पुढे जाता कार्यक्रमात एक आजचा आपला प्रकल्प आहे संस्थेचा, त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगू इच्छिते. आता प्रकल्प म्हणजे ग्रीन लव्हर्स क्लब. म्हणजे आधीचे जे सेशन ज्यांनी अटेंड केले असतील त्यांना माहित असेल की आपल्या ग्रीन्सच्या अंडर आपले 4 विविध प्रकल्प आहेत. त्यापैकी एक प्रकल्प हा ग्रीन लव्हर्स क्लब आहे. ज्यांच्या घरामध्ये त्यांना बाल्कनीमध्ये काही झाडं लावायची आवड असते किंवा छोटीशी टेरेस आहे तिकडे त्यांना प्लांटेशन करायची आवड असते, फुलझाडांची आवड आहे, तर अशांना आपण शास्त्रीय मार्गदर्शन करतो या विषयाचं की घरामध्ये म्हणजे बाल्कनीमध्ये कशा प्रकारे आपण प्लांटेशन करू शकतो किंवा घराच्या मागे छोटी जागा आहे तिथे आपण कशा प्रकारे झाडं लावू शकतो, म्हणजे कुंडीमध्ये रोपं कशी लावायची यापासून ते टेरॅरियम आहे, नंतर बटरफ्लाय गार्डन आहे, असे अनेक विषयामध्ये आपण मार्गदर्शन करत असतो. तर त्याचे काही चित्र आपण इथे फोटोज पाहू शकतो. आपल्या ग्रीन लव्हर्स क्लबच्या अंडर आपले अनेक ट्रेल्स वगैरे सुद्धा जात असतात, म्हणजे ज्यांना फील्डवर जाऊन आपण प्रत्यक्ष लोकांना दाखवतो की कशा प्रकारे आपण असे अनेक प्रकल्प करू शकतो. आपण गार्डन व्हिजिट देखील करतो किंवा मेडिसिनल प्लांट्सच्या नर्सरीला व्हिजिट करतो. अशा अनेक प्रकल्प आपण या ग्रीन लव्हर्स क्लबच्या अंडर करत असतो आणि त्याच्या अंतर्गत आपण एक कॉम्पिटिशन देखील घेतो. त्या कॉम्पिटिशन बद्दल मी तुम्हाला आपल्या सेशनच्या शेवटी माहिती सांगणार आहे, नंदनवन या स्पर्धेविषयी. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत सेशन ऐकाल अशी खात्रीच आहे. कार्यक्रमात पुढे जाताना आजचं सेशन जे आहे त्याचं नाव आहे इंडोर पोल्युशन. म्हणजे आपण याआधी दिवाळीच्या वेळेला आपण एअर पोल्युशन, नंतर साऊंड पोल्युशन याविषयी माहिती करून घेतली, परंतु जेवढं बाहेरचं प्रदूषण महत्वाचं आहे तेवढं आतमध्ये देखील म्हणजे घराच्या आत आहे किंवा ऑफिसच्या आत आहे, शाळेच्या आत आहे, असंही अनेक प्रकारचं प्रदूषण त्यामध्ये होत असतं. तर याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत इंडोर पोल्युशन या विषयाच्या अंतर्गत. आणि याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सागर मराठे सर. मी सरांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. सर SK सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी मुंबई येथे डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स येथे असिस्टंट प्रोफेसर आहेत. ते एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग एक्सपर्ट देखील आहेत. त्यानंतर इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये ते काउन्सिलर होते. त्यानंतर त्यांनी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देखील ते कार्यरत होते. त्यांचे या विषयामधले अनेक पब्लिकेशन्स देखील आहेत. त्यापैकी सीझनल व्हेरिएशन्स इन सरफेस ओझोन कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर मिट्रिओलॉजी अँड प्रायमरी पोल्युटंट्स इन कोस्टल मेगा सिटी मुंबई, असे अनेक त्यांचे या विषयातले पेपर देखील पब्लिश झालेले आहेत. तर फार वेळ न घेता मी आता सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे इंडोर पोल्युशन. सगळ्यांना पहिले तर नमस्कार. आणि आज आपण
विषयाला सुरुवात करायच्या आधी आपले जे एन्व्हायरमेंटल सायन्स डिपार्टमेंट आहे आणि मी जिथे काम करतो आणि ज्या स्वरूपाचं काम आम्ही करतो त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला 1 मिनिटात माहिती देतो. मी डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स, मॅडमनी जसं सांगितलं, सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो. हे आमचे कोलॅबोरेटर्स आहेत, आमच्या बरोबर असोसिएटेड असतात आणि आमच्या डिपार्टमेंटचे 2 प्रोग्राम्स आहेत. एक MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स आहे आणि एक PhD इन एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, जो फुल टाइम प्रोग्राम आहे, ज्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रामधनं BSc, BCom आणि ग्रॅज्युएट इंजिनियर्स या लोकांना MSc करायची आम्ही संधी देतो. त्याच्यानंतर हे आमच्या डिपार्टमेंटचे मेंबर्स आहेत. आणि एक सगळ्यात मोठं युनिक फीचर आमच्या डिपार्टमेंटचं असं आहे की एक फील्ड नॅचरलिस्ट प्रोग्राम आमचा आहे डिपार्टमेंटचा, जो आम्ही मुलांना 1 आठवड्याकरता बाहेर नेतो जंगलामध्ये आणि तिथेच त्यांना ट्रेनिंग देतो. सो ट्रेनिंग देता देता आम्हाला काही वाईल्ड लाईफ बघायला मिळतं, ते त्यांना कसं ओळखायचं, कसं ट्रॅकिंग करायचं हे सगळं शिकवतो आणि त्यांची एक्झाम सुद्धा त्याच जंगलामध्ये घेतली जाते. तिथेच त्यांना मार्क्स दिले जातात, जे त्यांच्या फील्डवरती किंवा त्यांच्या सर्टिफिकेट्स वरती मग ऍड होतात. आणि त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त आमचं कॉलेजमधून मुलांना शिकवण्याकरता आम्ही वेगवेगळे उपक्रम, जसे ट्री प्लांटेशन ड्राईव्ह आहेत किंवा क्लिनिनेस ड्राईव्ह आहेत, सायन्स ओपन डे आहे, अशा मार्फत मुलांचं सर्वांगीण विकास कसा घडेल आणि एन्व्हायरमेंट बद्दल त्यांनाही अजून माहिती कशी होईल हे शिकवत असतो. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग करता आणि अनालिसिस करता वेगवेगळ्या सॅम्पल्सचं टेस्टिंग होतं, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, त्याची ही एक यादी आहे. तर आता सुरू करताना की पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले आपण 70% पेक्षा जास्त वेळ कुठल्याही मनुष्याचा हा इंडोर एअर मध्ये जातो. सो आपण आधी पहिले हे समजून घेऊया की इंडोर एअर म्हणजे काय. तर इंडोर एअर जसं वेगवेगळ्या लोकांनी डिफाईन तर करून ठेवलेलं आहे की बाबा रेफरिंग टू एअर क्वालिटी विद इन बिल्डिंग इन अ कन्फाइन्ड एरिया विच रिलेट्स टू हेल्थ अँड कम्फर्ट ऑफ बिल्डिंग ऑक्युपंट्स. पण एकदम सोप्या शब्दांमध्ये जर का सांगायचं झालं तर इंडोर एअर म्हणजे अशी कुठलीही जागा की जी 4ही बाजूंनी भिंती आहेत ज्याला, आणि खिडक्या पण आहेत काही, आणि वरून सुद्धा त्याला छप्पर आहे. तर अशी कुठलीही जागा असेल, मग ती किती मोठी असू दे, जसं की आपले मॉल्स आहेत, आपलं मोठ्याच्या मोठे पार्किंग असतात, किंवा आता तुम्ही म्हणाल तर एक ऑस्ट्रेलियामध्ये इंडोर स्टेडियम पण आहे, म्हणजे अख्खाच्या अख्खा स्टेडियमला त्यांनी वरतून छप्पर घातले. तर अशी कुठलीही जागा की जिला वरतून छप्पर आहे आणि 4ही बाजूनी भिंती आहेत, ती सगळी जागा इंडोर मध्ये काउंट होते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक त्याचं डेफिनेशन असं करू शकतो आपण की जिथे आपण सहजपणे आउटडोर म्हणू शकत नाही. आता फार वेळेला लोकांना कधी प्रश्न पडतो की बाबा शेड आहे पत्र्याची, 4ही साईडनी ओपन आहे, तर ती इंडोर येऊ शकते का. तर तशा जागा या थोड्याशा बॉर्डर लाईनवर येतात इंडोर आणि आउटडोरच्या. पण त्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या जागा जिथे 4 भिंती आहेत आणि सगळ्यात जवळचं आपल्याला जे आहे ते म्हणजे आपलं घर. ठीक आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की बाबा इंडोर एअर मध्ये हल्ली सगळ्यात जास्त एअर पोल्युशन आढळून येतंय आउटडोर एअर पेक्षा. आणि असं का होतंय त्याची कारणं आपण आता थोडे याच्यामध्ये बघूया. पण एक सिंपल गोष्ट आहे की हे सगळे वेगवेगळे घटक जे आपल्याला आता स्क्रीनवरती दिसत आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत ज्यांना आपण पोल्युटंट्स किंवा कंटॅमिनंट्स म्हणू. जसं की वेपर म्हणजे आपल्या याच्यामध्ये येणाऱ्या घरामध्ये जर असू तर घरामध्ये गॅसवरती जेवण बनवताना ज्या वाफा येतात त्या वाफा, किंवा दुसरे काही आपण हे केलेले असेल घरामध्ये, स्प्रेज असतात, परफ्युम्स असतात, त्याचे उडतात कधी कधी वेपर्स. त्याच्यानंतर गॅसेस असतात. सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट वेपर्स आणि गॅसचं रूपांतर म्हणजे आपल्याला फॉर्मल्डिहाइडचं बघायला मिळेल, की जे प्रिझर्वेटिव्ह म्हणून बऱ्याच पदार्थांमध्ये, जसं की फोम वगैरे आहे आपल्या घरी किंवा गाद्या असतात नवीन, त्याच्यामध्ये वापरला जातो. फ्युम्स आहेत, डस्ट आहे म्हणजे धुळीचे कण, की जे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाने सतत येत असतात. आणि फायबर्स, आता फायबर म्हणजे एक आपले बारीक तंतुकण ज्याला आपण म्हणू शकू, जे सुतापासून पण बनतात किंवा त्याचे अन्यही नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्रोत आहेत. त्याच्यानंतर बायो एरोसॉल्स म्हणजे जीवाणू, कीटाणू आणि विषाणू, आणि इवन
झाडांचे परागकण सुद्धा आता 2022 मध्ये जर्मनीमध्ये जेव्हा एकदम उष्णतेची लाट आलेली आणि जर्मनीचं टेम्परेचर 40 डिग्री पर्यंत पोहोचलेलं उन्हाळ्याचं, त्यावेळेला त्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे पाहायला मिळालेलं की जी सगळी गवत आहेत, गवताळ झाडं आहेत जर्मनीमधली, त्यांना अचानक फुलांचा बहर आला आणि त्या फुलांमधून परागकणांचं उत्सर्जीकरण झालं किंवा परागकण हवेमध्ये सोडले गेले. आता त्या परागकणांमधून सुद्धा बऱ्याच लोकांना धुळीची ॲलर्जी आणि बायो एरोसॉल्सची ॲलर्जी निर्माण झाली. तर अशा प्रकारे बायो एरोसॉल्स पण असतात. आणि कशा प्रकारे हे सगळे आपल्या शरीरावरती धोका निर्माण करतात त्याचा एक छोटासा डायग्राम आपण इथे बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता की खाली जे आहे ती जमीन आहे, जेव्हा आपण धूळ झाडतो किंवा त्याच्यावर स्प्रे करतो किंवा दुसऱ्या काही गोष्टींनी त्याच्यावरती प्रक्रिया करतो, त्यावेळेला हवेमध्ये ते कण मिसळतात आणि ते मिसळल्यानंतर श्वास घेतल्यामुळे नॉर्मल हव्या सारखी आपल्या पोटाच्या बाहेर येत जात असते. किंवा आपल्याकडे काही लहान मुलं असतात, ते डायरेक्ट जमिनीवरचं उचलून खातात किंवा मोठी माणसं सुद्धा खातात, तो वेगळा भाग आहे. काही पडलेलं असतं, आपण कुठे हात लावतो तर त्वचेच्या मार्फत सुद्धा काही असे घटक आहेत जे आपल्या शरीरामध्ये शिरू शकतात. त्याच्यानंतर ते शरीराच्या आत गेल्यानंतर मुख्यतः यांचा आत जाण्याचा जो मार्ग आहे तो आपल्या श्वसन नलिकेतून असतो. त्याच्यासाठी श्वसन नलिकेचे 3 वेगवेगळे भाग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे आपला नेझल एरिया, हा जो मी दाखवला. त्याच्यानंतर दुसरं आहे आपलं लंग्स आणि लॅरिंग्स पासून ते लंग पर्यंत. आणि तिसरा एरिया आहे आपला डायफ्रम, ज्याला अजून आपण सूक्ष्म प्रमाणामध्ये गेलो तर आपण अल्व्हिओलाय आणि ती बरोबर त्या पेशी ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं आपल्या लंग्सच्या बरोबर म्हणजे फुफ्फुसामध्ये असलेल्या पेशींबरोबर एक्सचेंज होतं आणि आपल्या फुफ्फुसामधनं कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये सोडला जातो आणि ऑक्सिजन हा ट्रॅप केला जातो आपल्या फुफ्फुसामध्ये. तर हा रेस्पिरेटरी सिस्टम आहे. आणि सगळ्यात मोठा धोका आपल्याला आता इनडोअर काय किंवा आउटडोअर एअर पोल्युशन मध्ये हा होतो, तो पार्टिक्युलेट मॅटर किंवा धुळीच्या कणांनी. आता हे धुळीचे कण जे आहेत त्यांची वेगवेगळी साईज आहे. तर इथे तुम्ही खाली बघू शकता खालच्या कोपऱ्यामध्ये की सँड म्हणजे आपल्याला समुद्रावरची जे वाळूचे कण आपण हातामध्ये धरतो, त्या एक वाळूच्या कणाला जर आपण सेपरेट केलं तर त्याची जी डायमीटर आहे किंवा त्याचं जे परिघ आहे ते साधारण 90 मायक्रोमीटर एवढं होऊ शकतं. आणि तो बघायला आपल्याला किती छोटा दिसतो, तो बघण्याकरता सुद्धा थोडेफार कष्ट घ्यायला लागतात. आणि त्याला जर का हातावर ठेवलं तर फार सहजपणे तुम्ही एका धुळीच्या कणाला हात लावून त्याचं सेन्स करू शकत नाही. त्याच्यापेक्षा छोटा असतो आपला माणसांचा केस. एक केस जर का आपण बघितला तर त्याची जी रुंदी आहे ती साधारणपणे 50 ते 70 मायक्रोमीटर एवढी असते. आणि त्याच्याही पेक्षा कमी हे PM10 आहे, म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर, असं की ज्याचं परिघ जे आहे ते 10 मायक्रोमीटर आहे. आणि हे 2 फक्त विशिष्ट गट आहेत ज्याला आपण इंग्लिशमध्ये PM10 आणि PM2.5 म्हणतो. हे 2 सगळ्यात धोकादायक किंवा धोका निर्माण करणारे आहेत असं समजलं जातं माणसांकरता. त्याचं कारण म्हणजे हे की PM10 जो आहे तो आपल्या घशापर्यंत अडकू शकतो, म्हणून त्याला रेस्पायरेबल पार्टिक्युलेट मॅटर असं सुद्धा म्हणतात, की नाकाद्वारे जाऊन आपल्या पेशींमधून पास होऊन तो घशापर्यंत अडकतो. आणि भरपूरदा तुम्ही बघत असाल की जिथे धुळीचे कण तुम्हाला उडालेले दिसतात, की रस्त्यावरून आपण जाताना, कुठे बाहेर जाताना झाडू मारतात, रस्ता झाडतात, धूळ उडाली की लोकांना खोकला येतो. आणि ते कारण असं आहे की ते जे धुळीचे कण असतात ते आपल्या घशापर्यंत जाऊन अडकतात आणि ते कण घशामधनं बाहेर काढून आपल्या श्वसन क्रिया पूर्ववत व्हावी यासाठी ही शरीराची अप्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपण म्हणू शकतो. त्याच्यापेक्षा धोकादायक हे PM2.5 आहे. PM2.5 म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर ज्याचं परिघ 2.5 मायक्रोमीटर एवढं आहे. आता हे तुम्हाला कसं हे शोधायचं असेल तर बरेचदा आपण बघितलं असेल की दिव्याच्या वरती जर का आपण एखादा चमचा धरला, समईवरती जो तेलाचा लावतो, तो स्टीलचा चमचा असा उलटा धरला तर त्याच्यावर जी काजळी निर्माण होते त्याला इंग्लिशमध्ये सूट असं म्हणतात.
तर त्या काजळीमध्ये जी निर्माण झालेली आहे त्या काजळीतला एक कण जर आपण बाजूला केला, वेगळा केला, तर त्या एका कणाचं परीघ हे PM 2.5 मायक्रोमीटर एवढं छोटं असतं आणि तो एक कण आपण वेगळा केला तर आपल्याला अजिबात साध्या डोळ्याला दिसणार तर नाहीच नाही आणि हातालाही आपल्याला स्पर्शाने त्याचं ज्ञान होणार नाही. पण हे महत्वाचे यासाठी आहेत की हे कण जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात ते डायरेक्ट आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतात आणि एकदा फुफ्फुसात गेले की आपल्या अल्व्हिओलाई जे आहेत किंवा आपल्या ज्या पेशी आहेत ज्या ऑक्सिजन एक्सचेंज करतात त्यांच्या बरोबरीने ते ऑक्सिजन एक्सचेंज करायची प्रक्रियेत बाधा निर्माण करतात आणि आपलं फुफ्फुस हळूहळू काळं होत जातं किंवा त्याच्यावरती थर निर्माण होत जातो. आपण भरपूर वेळा सिनेमागृहांमध्ये गेला असेल तेव्हा ते एक तुम्हाला दाखवतात डॉक्युमेंटरी, मेरा नाम मुकेश तावाली, आणि मग ते स्पंज पिळून दाखवतात. बरोबर तसंच हे एका माणसाच्या शरीराच्या फुफ्फुसाचा फोटोग्राफ आहे आणि तुम्ही जर का बघाल तर डावीकडे वरचा जो कोपरा आहे तो काळा पडलेला आहे. तो काळा पडलाय तो प्रदूषणाने पडलेला आहे आणि जे खाली गुलाबी कलरचं दिसतंय त्याला हेल्दी फुफ्फुस असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे समजून घेतलं तर एक नुसतं पार्टिक्युलेट मॅटर या सगळ्या करता दोषी असं नाही, त्याच्यापेक्षा खाली जाऊन आता धुळीच्या कणांपेक्षा खाली आपले वाफेचे कण असतात, गॅसेस असतात वेगवेगळे, हे सुद्धा तितकेच हानिकारक आहेत कारण हे डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये रक्ताभिसरणात मिक्स व्हायची त्यांची क्षमता असते आणि ते रक्तात मिक्स व्हायची क्षमताच टॅप करून तुम्ही जर का बघाल तर ॲस्थमॅटिक पेशंट जे असतात त्यांना जो पंप दिला जातो तसं त्यांचं औषध बनवलंय. त्यांना ॲस्थमॅटिक अटॅक आला तर त्याच्यापासून वाचवायला, कारण ते ब्लडमध्ये मिसळून आपल्याला सगळ्यात फास्ट ऍक्शन देऊ शकतं. तर जशी ती ऍक्शन पण फास्ट होते तसा ह्या प्रदूषणातल्या जे घटक आहेत त्यांचा दुष्परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर तेवढ्याच जलद गतीने आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, तर आता आपण अजून काही इफेक्ट बघूया की हे सेकंड हँड स्मोक जो आपण म्हणतो किंवा पॅसिव्ह स्मोकिंग जे आहे त्याच्याबद्दल मी मेन्शन केलेलं आहे कारण आता भरपूर लोकांचं असं शहरी भागांमध्ये लोकांचं सिगरेट ओढल्याचं प्रमाण जरा वाढलेलं आहे. तर एक पॅक सिगरेटचं आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये 20 मायक्रोग्रॅम पार्टिकल मॅटर जनरेट होतील 24 तासामध्ये, एवढी क्षमता असते आणि साधारणपणे एका पॅकमध्ये आता काहीतरी 20 एक सिगरेट्स असतात. तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे त्याच्यापेक्षा धोकादायक त्याच्या आजूबाजूला जी राहणारी लोक आहेत त्यांना असतं, कारण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या करता ते कॉन्सन्ट्रेशन 500 ते 1000 मायक्रोग्रॅम होतं. इतकं धोकादायक ते वातावरण निर्माण होतं. आणि त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात मोठा परिणाम हा इंडोर एअर क्वालिटीशी रिलेटेड जो आहे त्याला आपण सिक बिल्डिंग सिंड्रोम असं म्हणतो. तर सिक बिल्डिंग सिंड्रोम मध्ये काय होतं की बिल्डिंग मधली हवा ही चांगली नसल्यामुळे लोकांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, जसं की हेडेक होतं, नॉझिया होतो, त्याच्यानंतर लोकांचं चिडचिड होते, बरेचदा श्वास घ्यायला त्रास तर सगळ्यांनाच त्या अख्ख्या बिल्डिंग मधल्या लोकांना होतो. आणि याची लक्षणं ओळखायची ती म्हणजे एक सोपी गोष्ट अशी आहे की आपण एखाद्या विशिष्ट बिल्डिंग मध्ये आत गेल्यानंतर तिथे काम करत असताना किंवा तिथे राहत असताना तेवढ्या वेळापुरती आपली मानसिकतेवरती किंवा शारीरिक क्षमतेवरती काही बाधा निर्माण होत आहेत किंवा श्वास घ्यायला तिथे काही प्रॉब्लेम होतोय की तिथे उत्साहाचं वातावरण असं वाटत नाहीये, अशा ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर काम केल्याच्या नंतर जर तुम्हाला तणाव जाणवत असेल आणि परत बाहेर आल्यानंतर तुम्ही तिकडनं वातावरण एकदम व्यवस्थित किंवा तुमच्या शरीराची जी क्षमता आहे ती पूर्ववत होत असेल तर काही फार प्रमाणात याला सिक बिल्डिंग सिंड्रोम पण कारणीभूत असू शकतो. बाकीची काही कारणं असू शकतात, ती वेगळी, आपण त्यांच्याकडे बघणार नाही होत आता. पण जर तिथे हवेला पूर्ववत व्हायला किंवा रिसायकल व्हायला, फ्रेश एअर आतमध्ये यायला जर जागा नसेल तर सिक बिल्डिंग सिंड्रोमची पण लक्षणं अशा बिल्डिंग्स मध्ये असू शकतात. आता दुर्भाग्यवशरित्या मुंबईमध्ये किंवा पूर्ण भारतामध्येच इंडोर एअर क्वालिटी बद्दल खूपच कमी लोक काम करतायत आणि खूपच कमी रिपोर्ट्स तुम्हाला अभ्यासायला मिळू शकतात. त्याच्यामुळे आपल्याकडनं येणारा जो डेटा आहे तो खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतो. हे सिक बिल्डिंग सिंड्रोमचे सगळ्यात मोठी कारणं आहेत जी अमेरिकन
युनायटेड स्टेट्स एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी जी आहे त्यांनी नमूद केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की इनएडिक्वेट व्हेंटिलेशन म्हणजे अपूर्ण हवा बदल करण्याचा जो दर आहे तो कारणीभूत असतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर वेगवेगळे बाहेरच्या देशामध्ये जे लोक आहेत त्यांनी अजून एक गोष्ट शोधून काढलेली आहे की कोविड हा जो होऊन गेला आपला 2020चा जो पॅन्डेमिक झाला त्याच्यानंतर लोकांना एक नवीन सिंड्रोम निर्माण झालेला आहे ज्याचं नाव आहे ऑब्सेसिव्ह क्लिनिंग डिसऑर्डर किंवा OCD. आता त्याच्यामुळे काय होतं की भरपूर जास्त प्रमाणामध्ये लोक जर तुम्ही इथे बघू शकाल की 33% प्रमाण लोकांचं वाढलेलं आहे गोष्टी साफ करण्याकरता डिसइन्फेक्टंट्स म्हणजे ज्याला आपण म्हणू की सॅनिटायझर्स वगैरे वापरण्याचं प्रमाण खूप वाढलंय त्यांना स्वतःला कोविड पासून वाचवण्याकरता. पण त्या कोविड पासून वाचण्याच्या नादामध्ये हे लोक वेगवेगळ्या प्रकारचे कार्सिनोजेनिक कंपाऊंड जे आहेत त्यांना आपल्या जवळ करत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. सो हा अजून एक रिपोर्ट आहे अमेरिकेतला खूप जुना की ज्याच्यामध्ये त्यांनी 2002 सालीच म्हणून ठेवलेलं आहे की इंडोर एअर पोल्युशन आणि ओव्हरऑल ॲस्बेस्टॉस रिलेटेड डेथ यांचं प्रमाण मृत्यूच्या दराच्या कारणीभूत प्रमाणांमध्ये 4थ्या स्थानावरती आलेलं आहे. आता ॲस्बेस्टॉसिस हा अमेरिकेमध्ये जिथे जिथे ॲस्बेस्टॉस वापरलं जातं इन्सुलेशनचं मटेरियल आहे इंडस्ट्रीजचं मटेरियल आहे त्याच्यामध्ये वापरला जाणारा हा सगळ्यात मोठा घटक आहे. इव्हन आपल्या भारतामध्ये सुद्धा ज्याला आपण सिमेंटचे पत्रे म्हणतो ते सिमेंटचे नसून ते ॲस्बेस्टॉसचे असतात. त्याच्यातला मुख्य घटक ॲस्बेस्टॉस असल्यामुळे आणि त्या ॲस्बेस्टॉसचे जे फायबर्स आहेत त्या पत्र्यांचं जर का वारंवार क्वालिटी खराब होत गेली मेंटेनन्स चांगला नाही राहिला तर त्याच्यापासून जे कण बाहेर उत्सर्जित होतात त्यांना लंग्समध्ये पोचायला वाव मिळतो आणि त्याच्याने आपल्याला एक आजार होऊ शकतो ज्याला ॲस्बेस्टोसिस म्हणतात. हे आपल्याकडे जे काय आपण म्हणू त्याला हे शहरांचीच नाही तर आपल्याकडे जी गावं आहेत त्या गावांची सुद्धा समस्या आहे. कारण बऱ्याचशा गावांमध्ये तुम्ही बघाल तर घरांच्या आतमध्ये चूल असते आणि जिथे जिथे घराच्या आतमध्ये चूल असते तिथे चूल पेटवल्यानंतर भरपूर सारे समस्या निर्माण होतात. आणि त्याच्यापैकीच एक आहे की बाबा भारत आणि आफ्रिकन देशांमध्ये तुम्ही बघाल तर इंडोर एअरच्या मध्ये धूर आढळल्याने मृत्यूचा दर किंवा मृत्यूची संख्या ही लोकांची किमान 400 ते 600 लोक ही दर 10 लाख लोक म्हणजे 10 लाख लोकांमागे फक्त आणि फक्त घरातल्या आतमधल्या होणाऱ्या धुरांनी आणि त्याच्या प्रदूषणाने मरतात असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आपण हेच आता म्हणत होतो की सिलिकोसिस बघितला. ब्लॅक लंग डिझीज हा जास्त करून तुमच्या मध्ये जे काय आपण म्हणू त्याला रोडच्या बाजूला राहणारी जी लोक आहेत म्हणजे शहरांमध्ये खास करता की रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये हा ब्लॅक लंग डिझीज अशामुळे दिसून येऊ शकतो कारण तिथे रस्त्यामधून उडणारं जे सगळं प्रदूषण आहे ते त्यांच्या घरामध्ये येऊन पोचतं आणि ते घराच्या आतमध्ये आल्यामुळे त्या घरातल्या लोकांच्या स्वास्थ्यावरती सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम होऊ शकतो. आता इंडोर एअर क्वालिटी जर का आपल्याला अभ्यासायची असेल तर त्याचे 3 मुख्य घटक मी पाडलेले. पहिला आहे की ऑप्शन्स काय आहेत इंडोर एअर प्युरिफिकेशन करता की बाबा आता आपली हवा आतमधली खराबच आहे पण मग ती सुधारायची कशी हे आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर जर हवा सुधारता येत नसेल काही कारणांनी तर ती हवा बदल कशी करायची चेंज कसा करायचा ठराविक कालावधीमध्ये ताजी हवा आतमध्ये कशी घ्यायची हेही आपल्याला पाहायची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या हवेच्या मध्ये आपल्या जी घरामध्ये हवा आहे त्या हवेमध्ये प्रदूषणाचे स्रोत काय आहेत याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. ठीक आहे. तर इंडोर एअर क्वालिटीमध्ये आपण सगळ्यात पहिले उलट जाऊया जरा की आधी स्रोत काय आहे प्रवासाचा ते प्रदूषणाचा ते बघूया मग बाकीच्या गोष्टी एक एक कळते. तर इंडोर एअर क्वालिटीमध्ये सगळ्यात मोठा प्रदूषणाचा स्रोत जो आहे तो आहे बाहेरची हवा जी आपल्या घरात येते. कारण जी हवा बाहेर असेल तीच आपल्या घरामध्ये येणारे दुसरी कुठली वेगळी हवा आपण घरामध्ये निर्माण करू शकत नाही. काही फार प्रमाणात ती मर्यादित करू शकतो किंवा आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. तर त्याच्यामुळे आपल्या बाहेरची हवा जेवढी प्रदूषित असणार आहे तेवढीच आपल्या घरातली हवा सुद्धा प्रदूषित असणार आहे.
तर त्याच्यात सगळ्यात पहिले येतो वाहनांच्या पासून होणारं प्रदूषण. मग रस्ता झाडल्यामुळे काय होतं की आपल्या रात्री साधारणपणे हवा जेव्हा थंड होऊन जाते आणि हवेचा प्रवाह जेव्हा थांबतो, तेव्हा आजूबाजूला वातावरणामधले उडालेले धुळीचे कण आहेत ते जमिनीवरती बसतात गुरुत्वाकर्षणाच्या प्रक्रियेमुळे. आणि हे धुळीचे कण आपल्या सकाळी जे लोक रस्ता झाडायला येतात ती लोक ते धुळीचे कण परत हवेमध्ये उडवतात रस्ता झाडता, आणि त्या प्रक्रियेला म्हणतात रिसस्पेंडेड डस्ट पोल्युशन. तर ही जे फ्युजिटिव्ह एमिशन किंवा रिसस्पेंडेड डस्ट, ही धूळ जी बाहेर परत उडते रस्त्यांवरती, तिच्यामुळे सुद्धा आपल्या घराच्या आतमध्ये प्रदूषण होतं. कारण रस्त्यालगत जर आपली घरं असतील तर तीच धूळ उडून परत आपल्या घरामध्ये येते. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन जे आहेत, इथे थोडं नावं चुकलेली आहे. कन्स्ट्रक्शन जे आहे, कन्स्ट्रक्शन आता भयानक प्रमाणामध्ये चालू आहे. तुम्ही मुंबईमध्ये जर का बघाल तर बरेच लोक जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत किंवा इतर काही तज्ज्ञ जे आपल्या स्वास्थ्याशी रिलेटेड डॉक्टर्स आहेत, त्यांची तुम्ही ओपिनियन बघाल तर ते सगळे हेच म्हणतील की जणू काही अख्खी मुंबईच परत रिकन्स्ट्रक्ट करायला चाललेली आहे. कारण तुम्ही जिथे बघाल तिथे गल्ली बोळांमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसेल. तर या कन्स्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या ज्या काही कारवाया होतात की बाबा खड्डे काढणं होतं, सिमेंट मिक्स करणं होतं, तिथे ट्रक्स येतात जातात, त्या सगळ्यांमुळे होणारं प्रदूषण. त्याच्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला जर का कुठे इंडस्ट्रीज असतील, कंपन्या असतील, उद्योग असतील, तर त्या उद्योगांमुळे त्यांचा जो विजेचा वापर आहे, ऊर्जेचा वापर आहे, त्यासाठी लागणारा त्यांना जे कोळसा जाळावा लागतो, त्याच्यातून भरपूर प्रमाणामध्ये प्रदूषण होण्याचे चान्सेस आहेत. आणि हे तर झाली बाहेरची कारणं जे आपण अवॉइड करू शकत नाही किंवा त्यांना तर आपण थांबवू शकत नाही. पण ही कारणं जी आहेत त्यांच्यावरती आपण नक्की विचार करू शकतो की आपल्या घराच्या आतमध्येच एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रदूषणाचे स्रोत आढळतील की आपल्याला आश्चर्य वाटेल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे गॅस स्टोव्ह. त्याच्यानंतर आहे आपल्या घरी, म्हणजे आपण असं कुठल्याही धर्माच्या विरुद्ध बोलतोय अशातला भाग नाही, पण लोक उगाच गरज नसताना अख्खा पुढ्याच्या पुढं उदबत्त्यांचा लावतात. आणि हे जास्त बघायला मिळतं सणासुदीच्या वेळेला की जेव्हा कारण नसताना, ठीक आहे 1-2 उदबत्त्या 3 उदबत्त्यांपर्यंत समजू शकतो, पण लोक अख्खे पुढेच्या पुढे किंवा ती अर्धा तास 2 तास चालणारी उदबत्ती अशी जेव्हा लावून ठेवतात, त्यावेळेला आपल्या घरामध्ये आणि घरातल्या लोकांना त्या प्रदूषणाचा खूप जास्त प्रमाणामध्ये सामना करायला लागतो. पण हे फार लोकांच्या लक्षात येत नाही आणि आलं तरी ते दुर्लक्ष करतात. त्याच्यानंतर जर आपलं गॅरेज असेल, आपली गाडी गॅरेजमध्ये उभी राहत असेल आणि काही फार प्रमाणात काही लोकांना सवय असते की ते गाडी चालू केल्यानंतर 2 मिनिटं गॅरेजच्या आतमध्ये किंवा जिथे असेल तिथे तशीच चालू करून ठेवतात, तर त्याच्यानी प्रदूषण होऊ शकतं. किंवा आपल्या घरी जर का गॅसचं हीटर असेल आणि बाथरूम मध्ये आपण गेल्यानंतर, अशी मागे काही 2 घटना घडलेल्या आहेत की त्यांनी बाथरूमचा दरवाजा बंद ठेवूनच गॅसचा गीझर ऑन केलेला, आणि तो गॅस गीझर ऑन केला असताना त्यांच्या बाथरूम मध्ये पुरेशा प्रमाणामध्ये व्हेंटिलेशन नव्हतं आणि त्या श्वास गुदमरून 2 लोकांची बेशुद्ध पडायची नोंद झालेली. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर जे उत्तरेकडे जी घरं आहेत, जसं की उत्तरांचल आहे, काश्मीर आहे, त्या सगळ्या भागांमध्ये केरोसिनचं हीटर वापरतात किंवा फायर प्लेस असते, चूल पेटवतात घरी लोक किंवा शेगडी पेटवतात, शेकोटी करतात घरातल्या घरात छोटीशी गमेल्यांमध्ये. आणि तुम्ही अजून गावामध्ये जाऊन बघाल तर शेणाच्या गौऱ्या जातात, का तर डास येऊ नये म्हणून. तर तो सुद्धा एक खूप मोठा स्रोत होऊ शकतो प्रदूषणाचा. त्याच्यानंतर आपल्याकडे काही लोक पेटचे फ्रेशनर्स आहेत, म्हणजे कुत्रे पाळतात, मांजरं पाळतात, त्यांच्यापासून उडणारे जीवाणू किटाणू आहेत. त्याच्यानंतर वॉर्निश सारखे काही आपण पदार्थ घरामध्ये वापरतो, लाकडाचं काम चालू असताना स्पेशली फेविकॉल सारखे गम्स असतात, काही रेझिन्स आहेत, किंवा आपण ही जे प्लायवूड आणतो किंवा पार्टिकल बोर्ड्स आणतो, त्या पार्टिकल बोर्ड्सला चिटकवून एकत्र बनवण्याकरता जो ग्लू वापरला जातो, त्याच्यामध्ये जे विनाईल तरल पदार्थ वापरले जातात, त्यांचा सगळ्यांचा नवीन असताना तुम्हाला जो वास येतो, तो सगळा वास हे सूचित करतो की आपल्या घरी त्याचं प्रदूषण होत आहे. त्याच्यानंतर
त्यांच्यामध्ये जर काही मॉइश्चर जमा झालं तर अशी बुरशी तुम्हाला ठिकठिकाणी बघायला मिळेल. हे प्लायवूड आहे कमी दर्जाचं, किंवा जर त्याच्यावर आणि प्रक्रिया नाही केली तर हमखास त्याच्यावर बुरशी जमा होते. ते बुरशीमधून पण परत आपल्याकडे प्रदूषणचे स्रोत येऊ शकतात. जसं की मी आता म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जर आपण घरी पाळले आणि त्यांची जर का नीट निगा नाही राखली तर त्यांच्यापासून पण प्रदूषणाचा आपल्याला एक धोका होतो. त्याच्यानंतर विंडो एसी जे आहेत लोकांचे, ते जर का आपण योग्य प्रमाणामध्ये किंवा वारंवार स्वच्छ केले नाहीत तर त्यांच्यावरती सुद्धा काही फार प्रमाणात विषाणू किटाणूंचं प्रमाण येऊ शकतं. आता हे झालं घरांमध्ये. हा एक फोटो मी ठेवला आहे आपल्याला हे बघण्याकरता की ऑफिसमध्ये काही लोक जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणांचा सामना करावा लागतो ऑफिसच्या आतमध्ये बसून सुद्धा. काही जणांचा असा समज आहे की नाही, आम्ही एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसतो त्याच्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये अजिबात प्रदूषण होऊ शकतच नाही. तर तसं नाहीये. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, जसं की तुमच्या भिंतीवर लावलेला पेंट कुठल्या प्रकारचा आहे, तुमच्याकडे लावलेलं कार्पेट हे साधं कार्पेट आहे, कापडी का विनाईलचं आहे, का ते लावताना त्यांनी कुठल्या विशिष्ट तीव्र प्रमाणामध्ये काम करणारे ग्लू लावलेत का. त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला जर का असं फोटोकॉपियर मशीन्स असतील तर त्यांच्या वारंवार ऑपरेशन मधून सुद्धा टेम्परेचर, हीट आणि व्हीओसी म्हणजे व्होलेटाईल ऑर्गॅनिक कार्बन यांचं उत्सर्जन सतत होत असतं. त्या पलीकडे जाऊन आपल्याकडे लाकडी टेबल्स असतील, त्याच्यावरती लावलेलं पॉलिश असेल, वॉर्निश असेल, कलर्स असतील, ऑइल पेंट असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ शकतं. आणि सगळ्यात डेंजरस हे मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की जेव्हा तुम्ही सगळी रूम बंद करून एअर कंडिशनर लावता तर कधीही रूम फ्रेशनर त्या एअर रूम मध्ये मारायचा नसतो. एअर फ्रेशनर जर तुम्ही त्या रूम मध्ये मारला तर नेहमी खबरदारी घ्या की किमान एक तरी खिडकी पुढच्या अर्ध्या तासाकरता तुम्ही उघडी ठेवाल. आणि एसीचं टेम्परेचर 27-28 किंवा 29 केलं किंवा नुसता एसी फॅन मोड वरती जरी लावून ठेवला रूम फ्रेशनर मारल्यावर तरी चालू शकतं. होतं काय की आपण आधीचा येणारा घाण वास हा दूर करण्याकरता रूम फ्रेशनर मारतो, पण त्याच्यानी फरक असा पडतो की आपल्याला 2 ऍडिशनल वास तिथे घ्यायला लागतात. कारण आधीचा येणारा जो वास असतो घाण, तो कुठून येतोय आणि तो कसा बंद करायचा हे शोधण्याची गरज असते, ना की त्याच्यावरती मात करायला म्हणून आपण ऍडिशनल अजून रूम फ्रेशनर्स मारू. ते रूम फ्रेशनर तर मारल्याने अजून प्रॉब्लेम असा होतो की आधीचा वास तर काही कमी होत नाही, तो फक्त आपल्याला जाणवत नाही. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये अजून काही प्रमाणामध्ये हे रूम फ्रेशनर्सचे त्याच्यामधून निघणारे धोक्याचे घटक जे कार्सिनोजेनिक पोल्युटंट्स आहेत, जसं बेन्झिन आहे, झायलिन आहे, टॉल्युइन आहे, हे आपल्या शरीरामध्ये जातात. आणि त्याच्यापेक्षाही डेंजरस जे मॉस्किटो रिपेलेंट्स म्हणजे डास पळवण्याकरता वापरली जाणारी सगळी साधनं आहेत, मग ती तुमची चकती असेल किंवा केमिकल्स असतील, आणि आता त्याच्यात नवीन निघाले म्हणजे ते प्रत्येक वेळी ऍडव्हर्टाईज करतात तेव्हा म्हणतात अब आया नया स्ट्रॉंग, अब आया नया स्ट्रॉंग. म्हणजे आधीचं कमी पडत होतं का? आणि ते आधीचं जर का डास मारण्याकरता कमी आहे ते आपल्या मारण्याकरता पुरेसं आहे. तर त्यांनी डास तर कधीच मरत नाहीत, उलट आपल्या शरीरावर खूप जास्त वाईट परिणाम होतात. तर ते वापरण्यापासून आपल्याला काही फार प्रमाणामध्ये वाचलं पाहिजे. दुसरं आहे आता की एअर जर का आपल्याला ठीक आहे आता प्रदूषित झालेली आहे तर त्याच्यावर इलाज काय. तर इलाज म्हणजे असा की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यावरती काम करू शकतो. पहिलं म्हणजे की जे आपल्याला कळतंय की रिप्लेस करा गोष्टी ज्या चांगल्या नाहीयेत, त्या रिप्लेस होत नसतील तर काही अशा प्रकारे त्याला आपण प्रिकॉशन्स घेऊ शकतो की आपल्या जे लोक राहणारी आहेत त्यांच्यापर्यंत तरी ते निघणारे धूर किंवा निघणारा वास पोचू नये, त्यासाठी त्याच्यावरती आवरण घालायचं अशा ठिकाण उत्सर्जनाच्या स्रोतांवर. तेही होत नसेल तर आपल्या घरी राहणारी जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत तरी या सगळ्या गोष्टींमधून झालेले जे एमिशन्स आहेत ते पोचू नये याची काळजी घ्यायची. आणि सगळ्यात चौथं, सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की ज्या काही आपल्या गोष्टी आपण आणतोय त्या उपकरणांपासून आपल्याला जर असं वाटत असेल की इंडोर एअर पोल्युशन होत आहे तर त्यांचं योग्य ती निगा राखावी आणि मेंटेनन्स करावा.
ओके. तर आता रिप्लेसमेंट मध्ये जसं की आपल्याकडे जर का जुने पेंट असतील, खूप जुन्या प्रमाणात ऑइल पेंट्स असतील, तर त्यांना आपण लेड फ्री पेंट्स आता जे बाजारात मिळतात त्याच्यापासून त्याच्यानी बदलू शकतो, किंवा VOC च्या विरहित आपल्याला कार्पेट्स मिळू शकतात. ते कार्पेट्स आपण टाकू शकतो. बिना एस्बेस्टॉसचे घटक असलेले रूफिंग शीट्स मिळतात, त्या आपण बदलू शकतो. ते जर का खर्चिक वाटत असेल तर किमान आपलं जुने एअर प्युरिफाईंग सिस्टीम, म्हणजे खूप जुना एअर कंडिशनर असेल 10 वर्ष 15 वर्षाचा जुना, त्याला खूपच जास्त प्रत्येक वेळी रिपेअर करायची आता गरज नाही. जर का त्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर आपण तो बदलू शकतो. शिल्डिंग द सोर्स मध्ये आता हा तुम्ही बघताय की एक जनरेटर आहे. हा जर का काही ठिकाणी ऑफिसेसमध्ये किंवा अशा छोटे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात ज्यांच्यामध्ये हा जनरेटर पूर्ण ओपन असतो, तर त्याच्यामुळे एकतर आवाज तर होतोच होतो, प्लस आवाज झाल्याबरोबर त्याच्यामधनं निघणारी जी उष्णता आहे, हीट आहे, आणि त्याच्यापासून निघणारा जो धूर आहे डिझेल वापरल्यामुळे, त्यांनी सुद्धा त्या आतमधल्या लोकांना खूप त्रास होऊ शकतो. तर त्याच्या बदल्यात यांना पेटी पॅक जनरेटर्स किंवा सायलेंट जनरेटर्स असं म्हणतात, ते घ्यावे. किंवा आपल्या असलेल्या जनरेटरला सुद्धा आता हल्ली मॉडिफिकेशन करून त्याला सायलेंट जनरेटर्स बनवता येतात, तसं करू शकतो. त्याच्यानंतर रिसिव्हर्स, म्हणजे आपले जे राहणारे ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा मोठ्या घरामध्ये काम करणारे वावरणारे लोक आहेत, तर त्यांच्याकरता नासा ही अमेरिकन स्पेस एजन्सी आहे, त्यांनी संशोधन करून एक विशिष्ट 20 प्रकारचे झाडं आणि वनस्पती सजेस्ट केले आहेत, सुचवले आहेत, की ज्या अक्षरशः हवेमधले वेगवेगळे घटक शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा धोका कमी होतो. तर असे हे जे घटक आहेत मी जे इथे नमूद केलेले आहेत आपल्याकरता, त्यांना तुम्ही घरामध्ये किंवा खिडक्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लावा. की लोकचा कल हल्ली नुसती फुलझाडं लावण्याचा असतो, तर ती फुलझाडं नुसती न लावता काही ह्याच्यामधली झाडं जर का तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलीत खिडक्यांमध्ये वगैरे, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही अजून एक सूची आहे वेगवेगळ्या झाडांची, जे खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन पण सोडू शकतात आणि आपली हवा स्वच्छ ठेवतात. त्याच्यानंतर की आता हे सगळं झाल्यावरती हेही दोन्ही शक्य होत नसेल, की आमच्याकडे ऊनच येत नाही, मग झाडच लावायला जागा नाही, तर त्याला पर्याय काय आहे, की आपल्या घरामध्ये जी हवा आतमध्ये प्रदूषित हवा आलेली आहे किंवा आतमधली हवा जी प्रदूषित झालेली आहे, तिला बाहेर कसं काढणं आणि चांगली हवा आतमध्ये कशी घेता येईल ह्याच्यावरती आपण विचार करूया आता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आहे की व्हेंटिलेशन हा एकमेव उपाय आहे इंडोर एअर क्वालिटी सुधारवण्याकरता. ठीक आहे. तर व्हेंटिलेशन व्हावं यासाठी सगळ्यात पहिले भरपूर मोठ्या प्रमाणात मी असं सांगेन की जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त वेळाकरता घरचा दरवाजा हा तुम्ही उघडा ठेवत जा. तो उघडा ठेवल्याने काय होतं की आजूबाजूची बाहेरची जेवढी शुद्ध हवा आहे रात्रीच्या वेळी नंतर, जी अर्ली मॉर्निंग जेव्हा पहाटेची हवा असते, सकाळची हवा असते, ती शुद्ध हवा तुमच्या घरात यायला जेवढं होईल तेवढा वाव द्या. जेव्हा आपली किचन्स असतील जिथे स्वयंपाक बनतो, जसं शक्य असेल तसं एक्झॉस्ट फॅन मिनिमम लावाच लावा. त्याच्याशिवाय आपल्या घरामधली हवा स्वच्छ होणार नाही. त्याच्यानंतर जर खिडक्या असतील तर त्या उघड्या ठेवायचा प्रयत्न करा आणि शक्यतो असं बघा की दिवसातून 2 तास ती खिडकी पूर्ण उघडी राहील, अगदी त्याला मॉस्किटो नेट न लावता. कारण बऱ्याच ठिकाणी हल्ली आपण शहरांमध्ये राहतो, तर त्याच्यामुळे डासांचा आपल्याला प्रादुर्भाव जाणवतो आणि डास हे शक्यतो संध्याकाळच्या वेळेला येतात. तर तुम्हाला जर शक्य असेल तर दुपारी जेव्हा डास यायची जी वेळ नसते किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीचा टाइम हा कमी असतो, त्या वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ खिडक्या उघड्या ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे शुद्ध हवा तुमच्या घरामध्ये येईल. किंवा जर आपण मोठ्या कंपनीजमध्ये आहोत, मॉल्समध्ये आहोत, तर अशा मॉल्सच्या ठिकाणी ते लोक एक खबरदारी घेतात की हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग सिस्टीम त्यांचा लावलेला असतो. मोठ्याच्या मोठे आपण ते पाईप बघतो सिलिंग वरून जे ये जा करत असतात, तर ते आता जिथे शक्य असेल, म्हणजे आता हल्ली बरेच छोटे मोठे ऑफिसेस जे आहेत ते सुद्धा सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग सिस्टीम लावतात. त्या सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग सिस्टीम मध्ये छोटे छोटे एअर फिल्टर्स पण इन्स्टॉल केलेले असतात, ज्यांनी आपल्याला चांगली हवा मिळेल याची खात्री दिली जाऊ शकते. त्याच्यानंतर हे
एक छोटस युनिट आहे ज्याला आपण एक्झॉस्ट फॅन म्हणू. दिसायला हे एकदम छोटे दिसतात, पण खरोखरच हे खूप कारगर आहेत आपल्या घरामधली प्रदूषित हवा बाहेर टाकण्याकरता. आता याच्यामध्ये त्यांनी साधारणपणे किती एअर चेंज पर आवरचा रेट पाहिजे, म्हणजे किती कपॅसिटी त्या पंख्यांची पाहिजे हे दिलेलं आहे. ठीक आहे, तर बाथरूम मध्ये 8 एअर चेंज कपॅसिटी, म्हणजे आपल्या 8 तासामध्ये आपल्या बाथरूम मधली सगळी हवा एकदा तरी पूर्णपणे बदलली पाहिजे. किचन मध्ये 15 तासामध्ये ती हवा बदलली पाहिजे, जेव्हा की लॉन्ड्रीमध्ये आपल्या घरातली लॉन्ड्रीच्या आतमधली हवा जी असेल ती 6 तासामध्ये एकदा रिन्यू झाली पाहिजे सगळ्यात संपूर्णपणे. तर त्याचा अर्थ असा आहे की तेवढा त्या फॅनचा स्पीड पण पाहिजे आणि आउटपुटची कपॅसिटी पाहिजे. आणि ते जर का आपल्याला जमत नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे की मी सगळ्यांना म्हणेन की किमान 2000 ते 2500 रुपये जर आपण आज इन्व्हेस्ट केले तर आपल्याला एक स्टँड फॅन मिळतो, आणि तो स्टँड फॅन हा तुमच्या घरामधल्या प्रदूषित हवा बाहेर टाकण्याकरता एक अत्यंत उत्तम पर्याय आहे. त्याच्यात 2-3 फायदे असे की तो एकदम लो कॉस्ट ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट, तो एका खोलीतनं दुसऱ्या खोलीमध्ये इझिली आपण नेऊ शकतो आणि त्याला पाहिजे तसं वळवू शकतो. जे तुम्ही भिंतीवरचे जे वॉल माउंट फॅन आहेत ते तुम्ही एकदा किचन मध्ये इन्स्टॉल केला की तो किचन मध्येच राहतो, बेडरूम मध्ये इन्स्टॉल केला किंवा बाथरूम मध्ये इन्स्टॉल केला तर तो तिथेच राहतो. पण हा फॅन तुम्ही रात्रीच्या वेळेला आणि दोन्ही साईडने वापरू शकता, की गार हवा जर का बाहेरची आतमध्ये घ्यायची असेल तर त्या फॅनचं तोंड जर का आपण आतमधल्या साईडला ठेवलं तर ती बाहेरची सगळी स्वच्छ हवा आतमध्ये येते, आणि त्या वेळेला तुम्ही दरवाजा उघडा ठेवलात तर तुमच्या घरातली प्रदूषित हवा त्या दरवाजाने इझिली बाहेर जाऊ शकते. आणि व्हेंटिलेशन हे कम्प्लिटली थ्रू अँड थ्रू अख्ख्या खोलीमधून फिरलं पाहिजे, तर ती हवा पटकन आणि चांगल्या प्रकारे रिन्यू होऊ शकते. दुसरं आहे की डिझाईन आपण जेव्हा करतो घराचं, त्या डिझायनिंगच्या स्टेजला, प्लॅनिंगच्या स्टेजला जर तुम्ही नवीन घर सिलेक्ट करणार असाल, बांधणार असाल स्वतः, तर त्यावेळेला काही मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. की आता हा एक तुम्ही बघितला की जो मोठ्याच्या मोठा प्लंबिंग स्टॅक वेंट म्हणून इकडे दिलेला आहे पाईप पांढरावाला, याच्यामधनं तुम्हाला पूर्ण घरामध्ये त्यांनी हवा वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्क्युलेट केलेली आहे. काही हवा डायरेक्ट वरतून जमिनीमध्ये जाते, ती शुद्ध होऊन परत तुमच्याकडे येते, असंही त्यांनी सोय केलेली. हे डिझाईन्स आहेत जे तुम्ही आर्किटेक्टला सांगितलं आणि आर्किटेक्टला या सगळ्या गोष्टींची माहिती असते, पण काही वेळेला त्यांच्याकडे जागेचा अभाव असतो किंवा काही वेळी त्यांचं डिझाईन मध्ये तो क्रायटेरियाच नसतो, म्हणून आर्किटेक्ट या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. तो त्याच्याप्रमाणे जेव्हा आपण घर बांधतो की आपल्या पूर्वपार शास्त्रांमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ते पूर्व पश्चिम बांधायचंय, आणि ज्याच्यानी तुम्हाला सगळ्या वर्षभर घरामध्ये उजेड पण राहील आणि हवा पण खेळते राहील असं म्हटलं जातं. आता उजव्या कोपऱ्यामध्ये हे जे डिझाईन आहे की जिथे तुम्ही 3 बेडरूम, एक किचन आणि हॉल आहे बघताय, हे एकदम क्रिटिकल डिझाईन आहे. याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर हवा इतक्या सोप्या प्रकारे खेळती राहणार नाही. या उलट आपली जी जुनी घरं होती खाली बॉटमला तुम्ही बघू शकता, त्यांच्यामध्ये आपल्याकडे मध्ये एक छोटस पटांगण होतं. बेसिकली तुम्ही जर का जास्तीत जास्त साऊथ इंडियामध्ये गेलात, दक्षिण भारतामध्ये आणि कोकणामध्ये तुम्हाला अशी घरं दिसतील की मध्ये मग ओटी, पडवी, माझघर, मग देवघर आणि मग आपलं स्वयंपाकघर, असे वेगवेगळे जे प्रकार होते. त्याच्यामध्ये मध्ये सारवलेलं अंगण असायचं. तर त्या अंगणाचा फायदा हा व्हायचा की आजूबाजूची जी हवा आहे ती त्या अंगणामुळे थंड व्हायची, त्याच्यावरती सावली असायची कायम, आणि मग ती थंड हवा आपल्या घरांमध्ये शिरायची आणि त्यामुळे हवा आपल्याला कायम स्वच्छ मिळायची. आता हे काही एक्स्ट्रा मी देऊन म्हणजे इकडे स्लाइड मध्ये नेऊन ठेवले की बाबा कुठले कुठले प्रदूषणकारक घटक आहेत, ते कुठून येतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती काय दुष्परिणाम होतो. मी यांच्यामध्ये जास्त खोलामध्ये जाणार नाही, कारण मग तो खूप किचकट विषय होतो समजावण्याकरता. पण यांच्यामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यात जास्त बघितली पाहिजे की प्रदूषण आपण कुठल्या प्रकारे पहिले तर टाळता येईल, आणि मग जर ते टाळलं तर सगळ्यात उत्तम. त्याला जर टाळता येत नसेल तर दुसरे काही प्रकार, जसं मी आता म्हटलं की स्टँड फॅन किंवा हे इलाज आपण वेगवेगळे करू शकतो.
ठीक आहे. तर माझं जे काही बोलणं होतं ते तुम्ही सगळ्यांनी एकदम शांतपणे ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि जाता जाता मी एक छोटीशी टिप तुम्हाला देतो, की जेव्हा आपण कुठूनही बाहेरून आलेलो आहोत घरामध्ये, सकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी, खास करून शाळेतल्या मुलांकरता, तुम्हाला जर बाहेरच कळलं की आपल्या आईने घरी काय बनवलंय, किंवा मग घरामध्ये आल्यावर कळलं की आईने काय बनवलंय, तर ह्या 2 गोष्टींचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लावावेत. जर तुम्हाला बाहेर कळलं की आज आईने काय बनवलंय, तर ह्याचा अर्थ की तुमच्या घरामध्ये इंडोर एअर क्वालिटी आणि व्हेंटिलेशन हे खूपच छान आहे. पण जर घराच्या आतमध्ये गेल्या गेल्या कळलं की आज आईने बिर्याणी बनवली आहे किंवा पुलाव बनवलाय किंवा अजून काही चांगले आपल्या आवडीचे पदार्थ बनवलेले आहेत, तर मात्र एक समजून घ्या की तुमच्या घरी इंडोर एअर क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तो मी इथेच थांबतो आणि वालावलकर मॅडमला रिक्वेस्ट करीन की त्यांनी पुढचं सूत्र त्यांच्या हातामध्ये घ्यावी. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने इंडोर पोल्युशन या विषयाबद्दल मार्गदर्शन केलं आणि तुम्ही दिलेली टिप पण खूप छान होती, म्हणजे सगळ्यांना समजण्यासाठी खूप इझी होती आणि त्याच्यावरून आपल्या घरातली इंडोर क्वालिटी पण नक्कीच समजेल. तर आता मी पार्टिसिपंट्सना विनंती करते, कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारायला हरकत नाही. वंदना साळुंके, तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, मला हे विचारायचं होतं, आजकाल घरामध्ये पूर्ण वेळ दिवा लावावा असं वगैरे म्हणतात, म्हणून बायका सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवा लावून ठेवतात, तर ते योग्य आहे का? मग त्याने एअर पोल्युशन होईल का? तुमचं निरीक्षण एकदम चांगलं आहे. आता दिवा लावायचा तर त्याचे पण काही वेगवेगळे मापदंड आहेत की वेगवेगळ्या वातावरणामध्ये, वेगवेगळ्या जागांमध्ये वेगवेगळे दिवे किंवा त्याच्यामधलं तेल, त्याच्यामध्ये जे वात असेल, जो घटक आहे की तो तुपाचा लावायचा का, दिवा लावायचे की नाही, हे धार्मिक दृष्ट्या झालं, मी त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही. पण तुम्ही जर का लावणारच असाल तर त्या दिव्यामधून निघणारा जो धूर आहे तो घराच्या बाहेर जात का नाही, याच्यासाठी तुम्ही काही योजना करू शकत असाल. आणि पहिली गोष्ट तर तुम्ही बघा की तो दिवा दिवसभर लावल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला राहायला त्रास होतोय का धुरामुळे. तो नसेल होत तर मग काहीच हरकत नाही लावायला. आणि जर होत असेल आणि तरी सुद्धा लावायचा असेल तर त्याला आपल्याला मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या काही थोड्याफार उपाययोजना आहेत त्या करता येतील. ओके सर, थँक्यू आणि छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. सर, एक पुढचा प्रश्न घेऊ आपण. डॉक्टर संजय जोशी सरांनी विचारला आहे, त्यांनी फीडबॅक देखील दिला आहे की खूप छान सेशन झालं. तर सरांचा प्रश्न असा आहे की घराच्या भिंतींना दिले जाणारे रंग देखील प्रदूषणाचा स्रोत आहे का, आणि या रंगांमध्ये कोणती प्रदूषके असतात? पहिले तर थँक्यू आणि पर्यावरण दक्षता मंडळाला सुद्धा धन्यवाद की त्यांनी मला वाव दिला माझे विचार सगळ्यांसमोर मांडण्याकरता. सर, हल्ली आता तुम्ही बघाल की 2015 पासून जनरली एक नवीन ऍडव्हर्टिजमेंट मार्केटमध्ये केल्या जात आहेत की आमचे पेंट, जसं पूर्वी 1995च्या नंतर पेट्रोल हे लेड फ्री झालेलं, की लेड हा जो धातू आहे त्या पेट्रोल मधून काढून टाकलेला पूर्णपणे, तसं आता पेंट्स मध्ये त्याचं प्रमाण खूप कमी होतं, पण त्याची पब्लिसिटी थोडीशी निगेटिव्ह प्रमाणामध्ये झालेली. खास करून हा जो धातू आहे लेड किंवा शिसं, हा फक्त ऑइल पेंट्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असायचा. तो त्यांचा बाइंडिंग एजंट आणि त्यांना लस्टर म्हणजे आपण चमक जी आहे ती देण्याकरता तो घटक वापरला जायचा. पण आता तुम्ही पाहाल तर हल्लीच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी बदलले, लोक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या पण जरा जागरूक झाल्या, त्याच्यामुळे ऑइल पेंट्स हे आता सगळे लेड फ्रीच येत आहेत. आणि त्यातनं आपल्याला वापरायचे असतील तर आता काही कंपन्यांचे लेड फ्री तर नाही पण ऑइल फ्री सुद्धा ऑइल पेंट्स आलेले की ज्यांना वॉटर बेस मध्ये तुम्ही लोखंडावरती किंवा लाकडावरती सरफेसेस वरती लावू शकता. आणि असे वेगवेगळे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण बघाल की व्होलेटाईल ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे कार्बन आणि त्याचे संलग्न पदार्थ या तुम्हाला रंगांमधून बाहेर पडताना दिसतील किंवा एमिशन्स होताना दिसतील. आणि एक सिंपल गोष्ट आहे, जर तुम्हाला रंग कोणालाही वापरायचे असतील तर त्यांचे हल्ली मोठ्या कंपन्यांचे ना टेस्टर पॅक मिळतात, 100 रुपये 200 रुपये वाले.
ते टेस्टर पॅक आणून एकदा घरात लावून बघा की त्याचा वास किती वेळ राहतोय घरामध्ये. कारण पूर्वी कसं व्हायचं की रंग आपण दिला तर 2-2 दिवस तो वास तसाच राहायचा. आता तुम्ही नवीन जागा आहेत जिथे ऑफिसेस आहेत किंवा घरं आहेत जिथे नवीन पेंट दिला असेल ना तर 1 दिवसापेक्षा जास्त तो वास उरत नाही. म्हणजे त्याचा अर्थ की त्या पेंटची क्वालिटी आता खूप जास्त प्रमाणात सुधारलेली आहे आणि त्याच्यापासून काही प्रदूषण होण्याचा धोका फारच कमी आहे. थँक्यू सो मच सर. कोकिळा ढाके मॅम, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार सर. खूप छान माहिती आपण सांगितली. मगाशी दिव्याचा जो एक प्रश्न आला, तर दिव्यामध्ये कमी प्रतीचं तेल वापरणं, म्हणजे आता बऱ्याचदा पाम ऑइल वगैरे ऑइल वापरतात, तर ते वापरून जास्त प्रदूषण होतं का? म्हणजे कोणत्या प्रकारचं तेल वापरलं तर पोल्युशन म्हणजे जे हे आहे त्याच्यात फरक पडतो का? आणि दुसरं की धूप आणि अगरबत्ती, धूपचे जे स्टिक्स असतात त्याच्यातून निघणारा धूर हा जरा जास्त काळा दिसतो बरोबर. अगरबत्तीपेक्षा, तर त्याच्यामुळे धूपमुळे जास्त पोल्युशन होतं का? अच्छा, तुमचे दोन्ही प्रश्न बरोबर आहेत. हे बघा, कुठलीही गोष्ट आपण जेव्हा बाजारामध्ये सुद्धा जातो, कापड बघा, आपण जशा प्रकारे जशी त्याची किंमत वाढत जाते तसे त्याचे कापडाचं पोत, कापडाचं प्रमाण म्हणजे त्याची क्वालिटी सुद्धा सुधारत जाते. तर तसंही आपण तेलामध्ये पण तसंच आहे की जर आपण स्वस्त प्रतीचं तेल घेतलं तर निश्चितपणे त्याची गुणवत्ता ही कमीच असणार आहे. तर तुम्ही भले थोड्या वेळाकरता लावा, पण चांगल्या तुपामध्ये बनवलेला किंवा चांगल्या तेलामध्ये भिजवलेल्या वातींचा दिवा लावा आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत नाहीये ना हे पहिले बघा. दुसरी गोष्ट, तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला होता तो याच्याबद्दल होता की धूप आणि अगरबत्ती. आणि अगरबत्त्या. तर पूर्वी परत म्हणजे त्याचं थोडंसं शास्त्रीय कारण आहे की आता काय झालंय, आपल्याकडे मास प्रोडक्शन झालंय. या धुपाच्या अगरबत्त्या, मसाला ते उदबत्त्या, अगरबत्त्या ह्या सगळ्यांची मागणी वाढलेली आहे. त्याच्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवायला त्यांना जेवढा वेळ लागतो तेवढ्या पद्धतीने या बनत नाहीत. त्यांचं खरं तर आपल्या शास्त्रांमध्ये असं लिहिलेलं आहे की ते गायीच्या शेणापासून ते वाळवून मग त्याच्यात वेगवेगळे घटक घालून त्या बनवायला पाहिजे होत्या. पण आता त्यांच्यामध्ये भेसळ एवढी असते की तुम्हाला वास 2 तास राहायला पण पाहिजे, मग ती उदबत्ती 4 तास पण चालली पाहिजे. त्या कॉम्पिटिशनच्या नादामध्ये काही कंपन्यांना कारण नसताना वेगवेगळे केमिकल पदार्थ वापरावे लागतात. त्यांना नक्कीच त्रास होतो. पण ती लावून जर का तुम्ही अशा ठिकाणी ठेवली की जिकडनं हवा येत जात आहे, आणि मी तर म्हणेन तुम्हाला की तुम्ही 2-3 वेळा एक प्रकार असा करा की वेगवेगळ्या सीझन मध्ये म्हणजे थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये निश्चितपणे तुम्ही 2-3 धुपाच्या कांड्या घ्या, त्या एकत्र जाळा आणि तो धूर तुमच्या घरामधनं कसा प्रवास करतोय ते बघा. म्हणजे तुम्हाला घरी व्हेंटिलेशन कसं होतं ते आपोआप समजेल. तुम्हाला कोणत्याही टेक्निकल माणसाला बोलवायची गरज नाही. बरोबर आहे. आणि मग त्याप्रमाणे तो कुठे अडकतोय तिकडनं तुम्ही एक्झॉस्ट करता अरेंजमेंट करू शकता थोडीशी. हो हो हो, थँक्यू. थँक्यू सर. दाते सर, तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही. नमस्कार. मला असं विचार, आता जे काही प्रश्न मी ऐकले ते सगळे तेल किंवा तुपाच्या दिव्यांबद्दल होते. म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटीवर दिवे चालतो त्याच्यामुळे पोल्युशन होतं का? ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीवरती आपण जे दिवे लावतो ते चालू असतात ना, त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन होऊ शकण्याचे चान्स आहेत. पहिलं म्हणजे एक तर आहे आपलं लाईट पोल्युशन जे एक्सेस आहे आणि ज्याच्याविषयी तर आता भारतामध्येच काय पूर्ण जगामध्ये सुद्धा कोणी जास्त बोलत नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपण आता जो एलईडी कमी ऊर्जा वापरणारे दिवे म्हणून एलईडी कडे वळलेलो आहोत. तर ते एलईडीज हे आपल्या शरीराकरता नॉर्मल दिवा जो CFL होता आणि त्याच्याही पेक्षा जो आपला कॅथोड ट्यूब मधून पेटायचा जो बल्ब होता जुनावाला फिलामेंट लॅम्प्स, यापेक्षा कितीतरी हानिकारक आहेत. आणि दुसरं, ते एलईडीचा उजेड आपण डायरेक्ट आपल्या अंगावर घेतो. याच्या विरुद्ध जर आपण तो परावर्तित करून आपल्या घरामध्ये आला तर म्हणजे फॉर एक्झाम्पल जे एलईडीज आपले असे डायरेक्ट फोकस जमिनीवर असतो, तो फोकस जमिनीवर न करता त्याचं तोंड जे आहे ते सिलिंग वरती रिफ्लेक्ट करून तो रिफ्लेक्टेड लाईट जर आपल्या घरात राहिला तर त्याचा फार प्रमाणामध्ये लाईट पोल्युशन किंवा त्याच्यापासून होणारा जो प्रॉब्लेम आहे तो घालवता येईल. आणि
जर तुमच्याकडे तुम्ही असे दिवे वापरताय, एलईडी मध्ये पण काही वेगळे प्रकार जे हाय वोल्टेजचे असतात, ज्याच्यामध्ये ते फिलामेंट किंवा एलईडीचे जे फिलामेंट्स असतात किंवा सॉकेट्स असतात ते गरम होतात, तर तेव्हा त्याच्यामधनं व्हीओसीज आणि काही फार प्रमाणामध्ये एमिशन व्हायचे चान्सेस, अन्यथा नाही. ओके, थँक्यू सर. आता वेळेअभावी आपण बाकी प्रश्न घेऊ शकत नाही, परंतु सर्वांना अशी विनंती आहे की आपला ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवर देखील सर आहेत. तर मग अजून कोणाला काही प्रश्न असतील तर मग तुम्ही त्या ग्रुपवरती नक्की विचारू शकता आणि तिकडे सर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आजच्या सेशन साठी. आणि आता आपण पुढच्या काही अनाउन्समेंट आहेत संस्थेच्या त्याकडे वळूया. आता येत्या रविवारी म्हणजे 1 डिसेंबरला आपल्या संस्थेतर्फे एक बर्ड वॉचिंग ट्रेलचं आयोजन करण्यात आलं आहे, जो रामदास पुंडलिक पाटील उद्यान डोंबिवली वेस्ट या ठिकाणी होणार आहे. तर त्यामध्ये ज्यांना पार्टिसिपेट करायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करावा आणि ह्याचं पोस्टर मी आपल्या ग्रुपवरती देखील पाठवणार आहे. त्यानंतर मगाशी सेशनच्या सुरुवातीला मी ग्रीन लव्हर्स क्लब विषयी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं. त्याच्याच अंडर आपण हे नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा घेतो. तर यावर्षी हे आपलं 19वं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही स्पर्धा घेत आहोत. 1 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या दरम्यान तुम्ही या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता. तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा अशी सर्वांना विनंती आहे. त्यानंतर ग्रीन लव्हर्स क्लबच्या अंतर्गतच आपण टेरॅरियम वर्कशॉप घेत आहोत. तर आता 28 डिसेंबरला हा वर्कशॉप होणार आहे ठाण्यामध्ये आणि 14 डिसेंबरला होणार आहे डोंबिवलीमध्ये. तर या दोन्ही याचे पोस्टर देखील आपल्या ग्रुपवरती मी शेअर करेन. तर तिथे देखील ज्यांना इंटरेस्ट आहे ते या वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकतील आणि हा देखील ग्रीन लव्हर्स क्लबच्या अंडर होणार आहे वर्कशॉप. तर ग्रीन लव्हर्स क्लब बद्दल देखील अधिक माहिती हवी असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि ग्रीन लव्हर्स क्लबचा तुम्ही पार्ट देखील होऊ शकता, म्हणजे तुम्हाला अधिकाधिक या विषयाबद्दल माहिती मिळेल. पुन्हा एकदा मी आपले जे आजचे स्पीकर आहे डॉक्टर सागर मराठे सर, त्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि सर्व प्रेक्षकांचे देखील आभार. आपण पुढच्या शुक्रवारी भेटणार आहोत. त्याचं सेशन जे आहेत ते मी आपल्या ग्रुपवरती पोस्ट करेन की कुठले पुढच्या 4ही शुक्रवारचे जे सेशन होतील ते. तर त्या 4ही सेशनला देखील तुम्ही सर्वांनी नक्की उपस्थित राहावं आणि पुढच्या शुक्रवारी आपण भेटूया 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.